रविदास भाऊ कुठं? अरे काय नाही राहील, घरचे गेल्यात गावाला. मेस मध्ये जेवण करायला चाललो रे. अहो कशाला मेस बीस मध्ये आहे की आपलं घर, हक्काचं घर आहे आपलं. चला आपल्या घरी जाऊ जेवायला. अरे नको, कशाला तुला त्रास विनाकारण. त्याच्यात काय त्रास, आपलं घर हक्काचं घर आहे. कशाला पैसे बिशे वाया घालवता. चला आपल्या घरी जाऊ डायरेक्ट. बर बर चल भाऊ. हॅलो राहील. हा रविदास भाऊ बोला की. अरे कुठे रे? हे काय इथं रिक्षावर आलो होतो. हाय इथं खाली कोथरूड पाशी. अरे बसने मी बाहेर जात होतो, अचानक बस बंद पडली आणि आता दुसरी बस आहे, पण ती वेळ लागेल रे. मला न्यायला येशील का? मग कुठे आहेत तुम्ही आता? इथेच आहे, शनिपार चौकात. नका काळजी करू, आलो लगेच. ये तू ये. राहिल्या. अरे काय करतोय? काय नाही, बसलो होतो जरा टाइम पास करत आपण. चल जरा बाहेर जाऊन चल. काम होतं का? ओ बाबा. ते राहिल्या. चल ना जरा बाहेर जाऊन ये. हो रविदास भाऊ, धंद्याचा टाइम आहे आता, नाही जमणार यायला मला. जाऊ की थोड्या वेळाने बंद केल्यानंतर. ए कर बंद. काय 2-3 तासात तुझा धंदा होणार आहे, लागलं मला सांगायला. अहो कसं बंद करून येणार मी तुमच्या सोबत? आता धंदा बंद करून यायला तर जमणार नाही मला. नाही त्या टायमिंगला येत नाही का मी तुमच्या बरोबर? बर असं आहे वय, लक्षात ठेवा. तिकडे ते चालते प्रभू, येऊ का? खाली गेले रविदास भाऊ. मी सांगतो ना ती का गेले. मी आलो म्हणून ते निघून गेले लगेच. अरे पण तू आल्यावर जायचं काय कारण आहे? एवढं तर तुम्ही राव 24 तास फिरता सगळीकडे, तू आल्यावर का गेले? अरे कसं आहे प्रभू, तू माणसाच्या 90 वेळा कामाला ये आणि एकदा कामाला नको येऊ. ते माणूस 90 वेळा तो विसरून देईन आणि ते एकदाच लक्षात ठेवेन कामाला नाही आलेलं आपल्या. आणि कसं आहे, ते एका गोष्टीमुळे आपलं सर्व नातं संपून टाकतं. कसं आहे, आपल्याला जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं वागायचं. कर्म बी त्याच्याच हातात येत आणि फळ बी देणार तोच आहे. अरे राहील, तुला लय उशिरा कळलं रे हे. अरे ही दुनियाच अशी आहे, जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाला येता ना तोपर्यंत फक्त तुम्ही चांगलेत. एकदा का तुम्ही फक्त लोकांच्या कामाला नाही आले ना, डायरेक्ट तुमची किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे काळजी नाही करायची भावा. आपल्या नजरेत आपण चांगलंय ना, बास झालं. तो बघणार तू म्हणला तसं आहेच. चल. तर बघितलं का मित्रांनो, ही दुनिया अशीच आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाला येताय ना तोपर्यंत फक्त लोक तुम्हाला आठवण ठेवतात. एकटा का फक्त एखाद्या वेळेस जर तुम्ही त्यांच्या कामाला नाही आले ना, त्यांच्यासाठी डायरेक्ट तुम्ही शून्य झाले. कारण की आपण लोकांवरती विश्वास ठेवून आपण मूर्ख बनतो आणि लोक काम झालं की धोका देऊन शहाणे बनतात. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.